नमस्कार. प्राजक्तास फ्लेवर्स लॅबमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहोत. तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची फेवरेट नानकटाई. खूप छान सोप्या पद्धतीने होते, घरच्या घरात तुम्ही बघू शकता. तर सुरुवात करूया. यासाठी आपल्याला साजूक तूप लागणार आहे. तुपामध्ये आपण पिठी साखर घालून घेऊया आणि हे थोडंसं मिक्स करून हे आपण एका बीटरच्या किंवा विस्करच्या साहाय्याने आपल्याला हे बीट करायचं आहे. ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे. म्हणजे हे तोपर्यंत आपल्याला बीट करायचं आहे जोपर्यंत अगदी हे लाईट फ्लफी आणि ह्याचा रंग पूर्ण प्रकारे पांढरा होत नाही. आणि जेव्हा तुम्ही इतकं बीट कराल तेव्हाच तुमची नानकटाई छान अशी खुसखुशीत आणि माउथ मेल्टिंग होते. तर ही प्रोसेस अजिबात टाळू नका. तर आपण बघू शकता किमान आपल्याला 10 ते 12 मिनटं लागतात अशा प्रकारे बीटरच्या साहाय्याने करायला. तर हे झाल्यावरती आपण ह्याच्यामध्ये मैदा चाळून घेऊया. मैदा आणि आपण थोडासा बेसन घालून घेणार आहोत. बरेच लोक रवाही घालतात, रवाही तुम्ही घालू शकता. मी घातलेला नाही आहे ह्याच्यामध्ये रवा. आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ आणि वेलची पूड हे सगळं घालून आपल्याला हे जे मिश्रण आहे ते खूप छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. ही रेसिपी खूप छान बनते. बिस्किटं जी आहेत ती तुम्ही दिवाळीला किंवा इतरही कोणत्याही सणाला किंवा अगदी आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता. सगळ्यांना आवडते ही नानकटाईची बिस्किटं आणि खूप छान रेसिपी आहे. तुम्ही नक्की फॉलो करा या रेसिपीला. तर अशा प्रकारे मी हा डो बनवून घेतलेला आहे. पीठ आपल्याला मळायचं नाही आहे. हे पीठ फक्त आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पिठी साखर आणि तूप त्याच्यामध्ये हलकंसं मॉइश्चर रिलीज करतं. सो आपलं जे मैदा आहे आणि आपलं बाकीचं बेसनचं पीठ आहे ते अगदी सहज एकजीव होतं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण लिक्विड मिल्क किंवा पाणी घालणार नाही आहोत. आणि अशा प्रकारे आपण छोटे छोटे गोळे किंवा हलकेसे पेढ्याच्या साह्याचे साईज शेपचे आपण गोळे करून आपण ते बेक करून घेऊया. त्याच्यावरती तुम्ही पिस्ताचे किंवा बदामाचे काप लावून घेऊ शकता. आणि 15 ते 20 मिनटं आपल्याला हे जे आहे ते अवनमध्ये बेक करून घ्यायचे आहे. टेम्परेचर मी कॅप्शनमध्ये मेन्शन करेन. नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर करा. थँक्यू.